आज आपण महाराष्ट्र शासन प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत यांनी काढलेला जो परिपत्रक आहे तो दिनांक 24 एप्रिल 2025 ला निर्गमन झालेले परिपत्रक आहे। प्रति शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका यांना तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व यांना परिपत्रक पाठवलेले आहे। त्याचा विषय असा आहे बघा, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शासकीय सुट्टीच्या दिवशी शाळांनी उपस्थितीची नोंद केल्याबाबत आणि संदर्भ पण या ठिकाणी दिलेला आहे। संदर्भ म्हणजे दैनिक सकाळ वर्तमानपत्रातील बातमी आलेली 22/4/2025 ला त्याची दखल या ठिकाणी साहेबांनी घेतलेली। उपरोक्त संदर्भी विषयान्वये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय कामकाजाच्या प्रत्येक दिवशी उपस्थिती विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणे बंधनकारक आहे। तसेच विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या आहाराची नोंद शासनाच्या पोर्टलवर करणे देखील बंधनकारक करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने योजनेस पात्र राज्यातील सर्व शाळा दैनंदिनी उपस्थितीची नोंद पोर्टलवर करीत असतात। शाळांनी केलेल्या नोंदीच्या आधारे शाळांची इंधन भाजीपाल्याची देयक ऑनलाईन पद्धतीने जनरेट करण्यात येऊन शाळांच्या खात्यावर सदरचे अनुदान वर्ग करण्यात येत असते। तथापि प्रस्तुत बातमीनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यातील शाळांनी शासकीय सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांची आहार घेतल्याची नोंद पोर्टलवर केल्याचे निदर्शनास येत आहे। सदरची बाब अत्यंत गंभीर असून याबाबत आपला निर्देश करण्यात येते की बघा, शासकीय काही शाळांनी का जिल्हा परिषद शाळांनी म्हणा ज्या म्हणजे शासकीय सुट्टीच्या दिवशी देखील MDM भरलेला आहे। आता हे कदाचित नजर चुकीने भरलं गेलं असेल, कारण आपल्याला बराच वेळ आपल्या मागचे महिने त्याच्या मागचे महिने असे 2-4 महिने किंवा बॅक डाटा एंट्री भरायची राहिलेली होती, कदाचित नजर चुकीने ते भरले गेले असेल। सदरची बाब अत्यंत गंभीर असून याबाबत आपण निदर्शनात करण्यात येते की आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांचा AMS पोर्टलवरील उपस्थितीची नोंदीचा आढावा घेऊन जिल्ह्याकरता घोषित करण्यात आलेल्या सुट्टीच्या दिवशी ज्या शाळांनी उपस्थितीची नोंद केली आहे आपल्या जिल्ह्यातील अशा शाळांची एकत्रित माहिती तयार करून शासनाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या संबंधित शाळांच्या विरुद्ध कडक स्वरूपाची प्रशासकीय कारवाई प्रस्थापित करण्यात यावी। ज्या शाळांनी शासकीय सुट्टीच्या दिवशी MDM भरला असेल त्या शाळा त्यांनी कडक कारवाई करण्याचे संकेत दिलेले आहेत। शासनाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या संबंधित शाळांच्या विरुद्ध कडक स्वरूपाची प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात यावी। आपल्या माहितीसाठी सोबत माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे। शाळांच्या हजेरीपटानुसार म्हणजे कोणकोणत्या शाळेत आहे त्यांना साहेबांनी त्यांना सांगितलेलं आहे बघा। शाळांच्या हजेरीपटानुसार तसेच AMS पोर्टल म्हणजे BO लॉगिनला असलेल्या उपस्थिती माहिती याचा ताळमेळ घेऊन उक्त निर्देशप्रमाणे पुढील 8 दिवसाच्या आत कारवाई करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनास विनाविलंब सादर करण्यात यावा। तसेच भविष्यात अशा प्रकारच्या नोंदी आपल्या जिल्ह्यातील कोणतीही शाळा करणार नाही याबाबतची आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी। सदर बाबत गांभीर्याने कारवाई करण्यात यावी। बघा, ज्या शाळांनी जिल्हा परिषद शाळांनी असो किंवा खाजगी शाळांनी ज्या ठिकाणी पोषण आहार दिला जातो त्या ठिकाणी MDM भरला जातो त्या दिवशी देखील शासकीय सुट्टीच्या दिवशी देखील नोंद करण्यात आलेली आहे। अशा शाळांना कारवाईचे संकेत दिलेले आहेत आणि यापुढे अशा प्रकारची नोंद यापुढे होणार नाही असे देखील त्यांच्याकडे लिहून घेणार आहेत। अशा प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।